आजचा विषय माघ पौर्णिमा 2026. माघी पौर्णिमा महत्त्व, पूजा, रवी पुष्य योग उपाय. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. जय श्री विष्णू. जय माता लक्ष्मी. नमस्कार भक्तांनो, भक्तिरस या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. भक्तांनो, हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि फलदायी असा दिवस म्हणजे माघ पौर्णिमा, ज्याला माघी पौर्णिमा असेही म्हणतात. 2026 मध्ये माघ पौर्णिमा रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. ओम माघ पौर्णिमा तिथी व वेळ. भक्तांनो, पौर्णिमा तिथी प्रारंभ सकाळी पहाटे 5:52 1 फेब्रुवारी 2026. पौर्णिमा तिथी समाप्ती पहाटे 3:38 2 फेब्रुवारी 2026. चंद्रोदय वेळ भक्तांनो, संध्याकाळी सुमारे 5:45 ते 6:02. भक्तांनो, माघ पौर्णिमेला माघी स्नानाचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो, पुण्यप्राप्ती होते आणि मोक्षमार्ग प्रशस्त होतो. जर गंगेत किंवा पवित्र नदीत स्नान शक्य नसेल तर घरच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यास देखील तेवढेच पुण्य मिळते. दृष्टी माघ पौर्णिमा पूजाविधी. भक्तांनो, या दिवशी खालीलप्रमाणे पूजा करावी. 1. सकाळी लवकर उठून स्नान करा. 2. स्वच्छ वस्त्र परिधान करा. 3. संकल्प घ्या. 4. कलश स्थापना करा. 5. श्री गणेश पूजन करा. 6. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. 7. चंद्रदेवाची पूजा करा. 8. संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करा. 9. पौर्णिमा व्रतकथा वाचा. 10. शक्य असल्यास सत्यनारायण पूजेचे आयोजन करा. विशेष योग रवी पुष्य योग. भक्तांनो, यावर्षी माघ पौर्णिमेला अत्यंत शुभ रवी पुष्य योग जुळून येत आहे. हा योग धन, समृद्धी आणि सौभाग्यासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. रवी पुष्य योगात करा हे 5 शुभ कार्य. 1. माता लक्ष्मीची पूजा करा. मंत्रजप. ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः 108 वेळा जप करा. 2. शुभ खरेदी करा. सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, जमीन. 3. सूर्य आणि चंद्राची उपासना करा. करिअर, आरोग्य आणि मनःशांतीसाठी. 4. दानधर्म करा. गहू, गूळ, तीळ, पिवळे अन्न, पिवळे वस्त्र. 5. मंत्रजप आणि मंत्रसिद्धी. गायत्री मंत्र किंवा इष्टदेवतेचा मंत्र. भक्तांनो, असे मानले जाते की या दिवशी सर्व देवता गंगा स्नानासाठी पृथ्वीवर येतात. म्हणून माघ पौर्णिमा हा दिवस पापनाश, पुण्यवृद्धी, लक्ष्मीकृपा आणि सुखसमृद्धीसाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. भक्तांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिरस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण अशाच भक्तिपूर्ण आणि उपयुक्त माहितीकरिता भक्तिरस सोबत जोडलेले रहा. जय श्री विष्णू. जय माता लक्ष्मी. श्री स्वामी समर्थ.